नमस्कार, मी तन्मय भावे. जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. वेदांतनगर दत्त मंदिर आणि रेखी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी. हजारो भक्तांनी घेतलं गुरूंचं दर्शन. राहुल गांधी यांचा निवडक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद. पुणे दौऱ्यावर आले असता काँग्रेस भवनात साधला संवाद. महाविद्यालयातील तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली शाहू मोडक करंडक 29 आणि 30 ऑगस्ट रोजी. नगरचे ज्येष्ठ रंगकर्मी पीडी कुलकर्णी यांनी दिली माहिती. गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी शिर्डीमध्ये भाविकांनी साईंच्या दर्शनासाठी आज गर्दी केली होती. राज्यातूनच नव्हे तर पूर्ण देश आणि परदेशातील भाविकही इथे दर्शनासाठी आले होते. साईबाबांच्या मंदिरात यावेळी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. साई 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 बाबा साई 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 बाबा साई साई साई. प्यार करे सब साई से, साई सबसे प्यार करे. साई 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 बाबा साई साई साई. प्यार करे सब साई से, साई सबसे प्यार करे. Everybody loves साई, साई loves everybody. Everybody loves साई, साई loves everybody. साई राम साई राम साई राम साई राम साई राम साई राम साई साई राम साई राम साई राम साई राम शिर्डी वाले साई. गुरुपौर्णिमेच्या निमित्त साईबाबांची शिर्डी नगरी विविध फुलांनी सजली होती. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईबाबांचे समाधी मंदिर आज मोहक रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी देश विदेशातून आलेले 1 लाखाहून अधिक भाविक ही सुंदर पुष्परचना पाहून हरखून गेले. गुरुपौर्णिमेच्या महोत्सवाच्या निमित्त सर्व भक्तांनी आपापल्या गुरुची पूजा करावी, पाद्यपूजा करावी, त्यांना वस्त्र प्रदान करावं, दक्षिणा द्यावी. आपल्या ऐपतीप्रमाणे कोणी दक्षिणा सुवर्ण दक्षिणा सुद्धा देते, त्याप्रमाणे गुरुचं दर्शन घेऊन गुरूंचे आशीर्वाद घेण्याचा हा दिवस गुरुपरंपरेनं साजरा करावा. आणि साई भक्तांनी सुद्धा साईबाबांना गुरुसंदूर बाबांच्या समाधी मंदिरात नतमस्तक व्हावं आणि बाबांच्या प्रित्यर्थ अन्नदान करून नाना प्रकारचे दक्षिणा सुद्धा या ठिकाणी साई भक्त देतात. आणि साई भक्तांनी नतमस्तक होऊन बाबांचं गुरुच्या स्वरूपामध्ये दर्शन घ्यावं. बाबा सुद्धा त्यांची इच्छा गुरुच्या स्वरूपामध्येच पूर्ण करतील. साई समाधीवर गुलाबांच्या फुलांची सजावट करण्यात आली. द्वारकामाई मंदिरात विविध रंगाची उधळण करणाऱ्या फुलांचा मंडप आणि गुरुस्थान मंदिरावर तयार केलेले फुलांचे राजहंस आणि विविध रचना हे भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. नक्षीदार हांड्यातून डोकवणारे असंख्य फुलांचे गुच्छ गर्दीतूनही उठून दिसत होते. सजावटीसाठी बंगळूर येथून फुले मागवण्यात आली होती. तेथील 55 कारागीर 2 दिवसापासून सजावट करीत होते. पॉलीहाऊस, ग्रीन हाऊस मध्ये फुलणारी 25 प्रकारची महागडी फुलेही या सजावटीसाठी वापरण्यात आली होती. आज गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस असल्यामुळे बाबांना गुरु मानून दर्शन घेणारे असंख्य लोक देश विदेशातून या ठिकाणी आलेले आहेत. लाखोनी पब्लिक सकाळ पहाटेपासूनच लाईनमध्ये आहेत आणि बाबांचं दर्शन, बाबांचे गुरु म्हणून दर्शन घेत आहेत. बाबांना दक्षिणा प्रदान करत आहेत, बाबांना वस्त्र प्रदान करत आहेत. आणि हा गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून पालख्या घेऊन सुद्धा लोक पायी या ठिकाणी आलेले आहेत. आणि हा गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस बाबांच्या पायी नतमस्तक होऊन बाबांचे आशीर्वाद घ्यावेत आणि बाबांना आपलं गुरु म्हणून दर्शन घ्यावं. या उत्सवात सहभागी होण्यासाठी ठिकठिकाणाहून 50हून अधिक पालख्या आल्या होत्या. गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस असल्याने साई मंदिर हे दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. नगरच्या वेदांत नगर मधल्या दत्त मंदिरातही दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून भाविक आपल्या गुरूंचं स्मरण आणि दर्शन अगदी मनोभावे करत असतात, हेच यावरून दिसतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंचे स्थान हे फार मोठे आहे. गुरुबद्दल अपार श्रद्धा
ही विद्यार्थी आणि समाजामध्ये आहे. गुरुजनांबद्दल आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमा हा दिवस. आजच्या या दिवशी गुरुभक्त आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी येतात. वेदांतनगर सावळी येथे गुरुपौर्णिमा हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी या मंदिराच्या परिसरात फुलांची आकर्षक सजावटही करण्यात येते. तसेच सुंदर रांगोळीही यावेळी काढण्यात येते. या दिवशी भाविक मोठ्या भक्तिभावाने आपल्या गुरूंना भेटण्यासाठी येतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून 10,000पेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी या मंदिरात येतात. प्रसिद्ध दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी देखील दत्त महाराजांचं यावेळी दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी आपल्या गुरुबद्दलच्या भावना येथे व्यक्त केल्या. नगरला परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांचा हा जो प्रतिष्ठान आहे खाली आणि दत्तात्रय मंदिर इथे आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध भागातून असंख्य गुरुभक्त गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुदेवांचं दर्शन घ्यायला येतात. आणि हा व्यासपूजा आज असते, गुरुपौर्णिमा, आणि गुरूंचे आशीर्वाद, त्यांना चरण स्पर्श म्हणा किंवा त्यांच्या पादुकांचा स्पर्श, हे खूप ह्याला महत्त्व आहे. त्यांचा आशीर्वाद आजच्या दिवशी घेणं ही परंपरा आपल्या महाराष्ट्राची आहे आणि ती जोपासण्यासाठी इथे या मंदिरात अनेक गुरुभक्त येऊन दर्शन घेतात गुरुदेवांचं. आणि त्याला एक खूप प्रकारचं एक महत्त्व आहे. दुपारी 4 वाजता गुरुदेवांची पाद्यपूजा केली जाते देवस्थान संस्थानातर्फे. तर अशा पद्धतीने आजचा दिवस हा पार पडतो. रात्री पौर्णिमेचा सुंदर प्रकाशात हे मंदिर अगदी उजळून दिसतं आणि त्यांच्या आधिपत्याखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर जे बांधलं गेलेलं आहे त्याची सगळी महती इथे आल्यानंतरच कळते. इतकं सुंदर मंदिर हे बांधलेलं आहे आणि प्रत्यक्ष दत्तात्रयांचं दर्शन होतं, त्याच्यानंतर गुरुदेवांचं दर्शन घेतलं होतं, अशी इथली परंपरा आहे. जवळजवळ एक सकाळपासून 10,000 भक्त महाराष्ट्रातून इथे येऊन दर्शन घेतात आणि दुपारी आरती असते. नंतर दुपारनंतर आरतीनंतर प्रसाद भोजन असतं. त्या प्रसाद भोजनाला ही सर्व भक्त मंडळी उपस्थित राहतात. कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात ह्या देवस्थानचे व्यवस्थित जी सत्संग मंडळ आहेत गुरुदेवांनी प्रत्यक्ष स्थापन केलेली, अशी 18 ते 19, 20 एक सत्संग मंडळ, अनेक सत्संग मंडळं जी आहेत, ती सत्संग मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ती ह्या सगळा गुरुपौर्णिमेचा उत्सव इथल्या ट्रस्टच्या वतीने ऑर्गनाईज केला जातो. तसेच या मंदिराचे विश्वस्त प्रकाश प्रध्वन यांनी यावेळी गुरुपौर्णिमेबद्दल माहिती दिली. आजचा हा जो गुरुपौर्णिमेचा दिवस आहे तो आम्हा सर्व भक्तांच्या दृष्टीने अत्यंत प्रेमाचा, आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी आपल्या गुरुपूजन करावं अशी भारतीय संस्कृतीची आपली परंपरा आहे. ही पूजा व्यासपूजा म्हणून सुद्धा ओळखली जाते आणि व्यास महर्षी जे आपले महाभारतातले आहेत त्यांच्या पूजनापासून हे सुरू आहे आणि प्रत्येक शिष्य आपल्या गुरूंचं पूजन या दिवशी करत असतो. दत्त देवस्थान ट्रस्ट यामध्ये श्री दत्तात्रयांच्या मूर्तीला अभिषेक, सगळ्या देवतांना अभिषेक, गुरुपादुकांची पूजा, हे सगळं पहाटे 5 वाजता मंगलपूजा ही सुरू होते. ती 7 वाजेपर्यंत चालू असते. 7ला आरती होऊन लोकांचं इथे दर्शन सुरू झालेलं आहे. आता लोक दर्शन घेत आहेत. त्याच्यानंतर साधारणतः दुपारची आरती 12ची झाल्यानंतर भक्तजनांना इथे प्रसाद आहे. तो प्रसाद झाल्यानंतर साधारणतः 4 ते 5:30 या दरम्यान ही जी आम्हाला संबंधित अशी जी 22 हे आहेत सत्संग मंडळ आहेत की ज्यातल्या अमेरिकेमध्ये पण एक सत्संग मंडळ आहे आणि संबंध भारतातही राहिलेले मंडळ आहेत, ते इथे येऊन प्रातिनिधिक स्वरूपात गुरुपादुकांचं पूजन करतात आणि आपली सेवा अर्पण करत असतात. आणि त्यानंतर दिवसभर लोकांची गुरु दर्शनासाठी रांग लागलेलीच असते. साधारणतः 10,000 भाविक इथे दर्शन घेऊन जात असतात. रेखी मठातही गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी स्वामींचे मंदिर हे आकर्षक फुलांनी सजवले होते. तसेच स्वामी भक्त मोठ्या संख्येने यावेळी इथे हजर होते. प्रतिनिधी गणेश राठोड, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पुणे शहरातल्या 100 निवडक कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी त्यांनी काँग्रेस भवनमध्ये संवाद साधला. पुणे शहरामध्ये राहुल गांधी यांनी आज दौरा काढला होता. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या कुठल्या ना कुठल्या शहरामध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचं काम करतात. याच अंतर्गत ते आज पुणे दौऱ्यावर आले होते. पुणे शहरातल्या 100 निवडक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी
त्यांनी काँग्रेस भवनमध्ये संवाद साधला. केंद्रातील मोदी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलंय. त्या विषयावरती काँग्रेस आक्रमक झाली की ते बॅकफूटवर येतात. त्यामुळे सध्याची परिस्थिती आपल्यासाठी संधी समजून काम करण्याचं आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केलंय. पुण्यामध्ये एफटीआयच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठीही राहुल गांधी पुण्यात आले होते. यापूर्वी त्यांनी काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पक्षामध्ये आलेली एक प्रकारची मरगळ दूर करण्याचा राहुल यांचा प्रयत्न आहे. काँग्रेस सेवा दल, युथ मुवमेंट आणि वैचारिक प्रबोधन हे झालं पाहिजे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी सांगितलं की जेव्हा आम्ही आता पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटच्या बाहेर जमीन सुधारणा ॲक्ट असेल किंवा आणखीन कुठला हा जमीन अधिग्रहण कायदा असेल किंवा ह्या नेमणूक अशा RSS सारख्या असतील, या सर्वांच्या विरुद्ध आपण संघर्ष करतो आहे. आणि पुण्यातही मोर्चांना चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेसचा कार्यकर्ता हा धैर्यवान आहे. तो एकदा ताकदीने उठला की RSS सारख्या डरपोक संघटनेची काही त्याच्यापुढे निभावं लागणार नाही, अशा प्रकारची भूमिका मांडली. फक्त संघर्ष करण्याची. आणि छोटे मोठे मतभेद असतात म्हणला, प्रत्येक ठिकाणी गट असतात, भांडणं असतात, ते अजिबात नष्ट व्हावीत असं मी म्हणत नाही म्हणलं, थोडीफार असतात, चालतात. त्याशिवाय यावेळी राहुल यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी तसंच फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांची अक्षरशः झुंबड उडाली होती. काँग्रेस नेते राज बब्बर, माजी मंत्री चिरंजीवी देखील यावेळी त्यांच्याबरोबर उपस्थित होते. पुणे मेट्रो न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे. यानंतरही काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, बघत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. नांदुर्णीला जा, इनामदारांच्या वाड्यावर दप्तर पोचवायचे. निळकंठ गुरुजी ही तुमची ओळख. नमस्कार, निळकंठ मास्तर आलेत म्हणून सांगा. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरिपेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरिपेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरिपेठे ज्वेलर्स, साईराम, तेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव. या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000, 1500 किंवा 2000 रुपये. त्यात वामन हरिपेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोडवरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरिपेठे ज्वेलर्स, आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. हे युग आहे जाहिरातीचं, रुपेरी चंदेरी दुनियेचं, निर्भीड पत्रकारितेचं. या क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी ही संधी आपल्याला खुणावतीये. नगरच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयाचं कम्युनिकेशन डिपार्टमेंट, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्या आणि हॉलिवूड बॉलिवूड मध्ये स्क्रिप्ट रायटर, टेक्निकल हेड, कॅमेरामन, रेडिओ जॉकी इथेच तयार होतात. कला क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक कलाशास्त्र याची अचूक सांगड घालून तयार केलेला अभ्यासक्रम. त्यामुळे हे आहे नगरचं NSD, FTI, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचं डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन. हा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाच्या क्षेत्राच्या बाहेर फक्त आमच्या महाविद्यालयात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी हा जर कोर्स पूर्ण केला तर त्यांना चांगल्या पद्धतीने मोठ्या शहरांमध्ये मीडियामध्ये चांगल्या प्रकारचे जॉब मिळू शकतात. माध्यमाचा अभ्यास करणारा असा हा विभाग केवळ माध्यमाचा अभ्यास करून थांबत नाही, तर शॉर्ट फिल्म निर्मिती म्हणजेच माहितीपट आणि लघुपट निर्मिती हा विभाग करत असतो. वर्तमानपत्र किंवा टेलिव्हिजन न्यूज चॅनल्समध्ये लागणारी कौशल्य सुद्धा विकसित करून घेतली जातात. त्या कौशल्यासाठी आपल्याकडे 2 विषय शिकवले जातात. पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम
न्यू आर्ट्स महाविद्यालयाचा संज्ञापन अभ्यास विभाग. आपुलकीची सेवा देणारं नाव DSK टोयोटा. ऑल न्यू कॅमरे हायब्रिड, न्यू इटिओस, द आर्ट ऑफ पॉवर फॉर्च्युनर, न्यू अल्टिस डिझेल, जीनियस अँड गॉर्जियस, इटिओस क्रॉस आणि ऑल न्यू इनोव्हा मल्टी प्रीमियम व्हेकल या नव्या युगाच्या, नव्या दमाच्या, नव्या उमेदीच्या गाड्या घेऊन आल्या आहेत DSK टोयोटा. आपल्या आयुष्याची सफर आरामदायी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. टोयोटाच्या गाड्या म्हणजे लॅव्हिश लाईफस्टाईल आणि DSKची सेवा म्हणजे विश्वसनीय ग्राहक सेवा. कॅमरी हायब्रिड व्हेकल गाडी आहे, पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचं कॉम्बिनेशन. इनोव्हाद्वारे आम्ही सादर करत आहोत इंडियाज नंबर 1 मोस्ट प्रिफर्ड व्हेकल. यात आहे बोल्ड न्यू स्टाईल, सॉर्टी न्यू डिझाईन आणि रिफाईंड न्यू लक्झरी. DSK टोयोटात उपलब्ध असलेली फॉर्च्युनर गाडी म्हणजे आपल्या दिमागदार बरकतीचं उज्ज्वल भविष्याचं प्रतीक. अहेड इन परफॉर्मन्स, अहेड इन स्टाईल, अहेड इन कम्फर्ट. स्पॉट बुकिंग, स्पॉट फायनान्स, एक्स्ट्रा ॲक्सेसरीज, विनम्र तत्पर सेवा. एकदा अवश्य या, DSKच्या सेवेचा अनुभव घ्या. उच्च शिक्षित सराईत वाहन चोरास पुण्यातल्या कोंढवा पोलीस स्टेशनच्या पथकानं सापळा रचून शिताफीनं गजाआड केला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी त्यांच्या साथीदारालाही अटक केली. या चोरट्यांकडून चोरीच्या 20 दुचाकी आणि 1 चारचाकी या पथकानं जप्त केल्या. उच्च शिक्षित असणारे हे सराईत वाहन चोर पुण्यातल्या कोंढवा पोलिसांनी अटक केले आहेत. गिरीश नायक आणि विजयन शिवकुमारन अशी अटक करण्यात आलेल्या वाहन चोरांची नाव आहेत. ही वाहनं त्यांनी बहुतेक करून कोंढवा मार्केट यार्ड परिसरातून चोरल्याचं निष्पन्न झालं. परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे. आम्हाला अशी बातमी मिळाली होती. आमचे जे डिटेक्शन ब्रांचचे जे हेड कॉन्स्टेबल आहेत जाधव आणि सोळुंके, हे कोंढवा परिसरामध्ये ॲक्टिवा चोरणारे हे फिरत आहेत आणि ते विना नंबर प्लेटच्या ॲक्टिवावर फिरत आहेत. आणि ती ज्यावेळेस बातमी मिळाली त्यानंतर कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आपले जे DBचे अधिकारी अतकरे आणि त्यांचे कर्मचारी यांना त्या ठिकाणी सापळा रचायला सांगितलं आणि त्या अनुषंगाने मग ते जे वाहन चोर होते तर त्यांना तिथे अडवण्यात आलं, पण तो थांबला नाही म्हणून मग त्याचा पाठलाग करून ज्यावेळेस त्यांना पकडण्यात आलं आणि त्याचं ज्यावेळेस आम्ही वेअरअबाउट्स विचारले तर त्यांचं स्वतःचं नाव गिरीश नायक असं सांगितलं आणि गाडीची कागदपत्र त्याच्याकडे काही मिळून आले नाही. आणि ज्यावेळेस त्याला पोलीस स्टेशनला आणून विचारपूस करण्यात आली त्याच्यानंतर त्यांनी कबूल केलं की तो ॲक्टिवा आणि इतर गाड्यांची चोरी करतो आणि मागील 2 वर्षापासून हे तो चोरी करत आहे. 27 जुलैला कोंढवा पोलिसांना बातमी मिळाली होती की एक इसम चोरीची होंडा ॲक्टिवा गाडी घेऊन लुल्लानगर परिसरात फिरतोय आणि त्यानं कोंढवा मार्केट यार्ड परिसरातून अशा बऱ्याच गाड्या चोरल्यात. मिळालेल्या बातमीच्या आणि आरोपीच्या वर्णनाच्या आधाराने कोंढवा पोलीस पथकाने त्या परिसरात सापळा रचला. या दरम्यान त्यांना एक काळ्या रंगाच्या स्कूटरवरून एक इसम येताना दिसला. थांबण्याचा इशारा करताच तो गाडीसह पळून जायला लागला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतला. त्याच्याकडे सखोल चौकशी केली तर तेव्हा त्यांनी त्याचं नाव गिरीश नायक असल्याचं सांगितलं आणि आपला साथीदार विजयन शिवकुमारन याच्याबरोबर अनेक वाहनं चोरून विविध लोकांना विकल्याची त्यांनी कबुलीही दिली. त्याच्या साथीदाराला अटक केल्यावर त्यानंही गुन्हा कबूल केला. चोरीच्या दुचाकींवरून आणि आरोपींनी मार्केट यार्ड, बिब्वेवाडी, सहकार नगर या परिसरात चेन स्नॅचिंगचे गुन्हेही केले असल्याचं तपासात उघड झालं. याविषयीची माहिती हिरेमठ यांनी दिली. आणि त्याच्याबरोबर
चौकशीमध्ये आणखीन एक आरोपी निष्पन्न झाला. त्याचे नाव विजयन शिवनकुमार असे. तर यांची मोडस अशी होती, गिरीश नायक हा चोरी करायचा. ॲक्टिवा जिथेही खास करून मार्केट यार्ड, बिबेवाडी, हडपसर, लष्कर या ठिकाणचे जे ॲक्टिवाज असायचे ते तो चोरी करायचा. आणि विजयन हा तो त्याला मार्गी लावायचा आणि तो दुसऱ्यांना विकायचा. ते देखील विना पेपर्स विकायचा. अशा प्रकारे या गुन्ह्यामध्ये आम्हाला आत्तापर्यंत 20 वाहन, दुचाकी वाहन आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. त्यामध्ये 15 ॲक्टिवा या गाड्या आहेत आणि इतर 5 वाहने आहेत. त्याच्याबरोबर एक वोक्सवॅगन ही 4 व्हीलर देखील त्याच्या ताब्यामध्ये मिळालेली आहे आणि ती देखील त्यांनी तिथूनच मार्केट यार्डमधूनच चोरलेली आहे. त्याचबरोबर ज्यावेळी आम्ही त्याला अधिक चौकशी केली त्यानंतर त्यांनी त्याच ॲक्टिवा वापरून चेन स्नॅचिंगचे देखील गंभीर अपराध त्यांनी केलेले आहेत. त्याच भागामध्ये त्यांनी आतापर्यंत 12 चेन स्नॅचिंग केलेल्याचे त्यांनी कबूल केलेले आहे. 1995-96 साली त्याच्यावर याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. कोथरूड इथे 1, डेक्कनमध्ये 4 गुन्हे, त्याचप्रमाणे असे एकूण 7 गुन्हे त्याच्यावर वाहन चोरीचे दाखल आहेत. हे दोन्ही आरोपी पदवीधर असल्याचंही त्यांनी सांगितलंय. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या 20 स्कूटर, 1 मोटरसायकल आणि 1 फोक्सवॅगन कार असा एकूण 12,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पुणे मेट्रो न्यूजसाठी प्रतिनिधी मोहित शिंदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, पुणे. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राहुल गांधी प्रथमच पुण्यात आले होते. त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. याशिवाय मोदी सरकारचा खरपूस समाचारही घेतलाय. ज्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे त्या ठिकाणी वेगवेगळे घोटाळे उघडकीला येतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सुषमा स्वराज काम करतात, तर सुषमा स्वराज यांचे कुटुंबीय हे दुसऱ्या मोदींसाठी काम करतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावलाय. मूव जबरदस्त तरीके से बनते और वो आपको शायद पिछले साल में पता भी लग रहा है कि भाई पहले अच्छे दिन, अब पहले अच्छे दिन ना खाओगे ना खाने दूंगा, अब राजस्थान में स्कैम, मध्य प्रदेश में स्कैम, सुषमा स्वराज जी वहां पे मतलब उनका परिवार दूसरे मोदी, ये नरेंद्र मोदी के लिए काम करते हैं, उनका परिवार दूसरे मोदी के लिए काम करते हैं. तो ये आपको मुद्दे मिलेंगे. खुशी से, प्यार से, भाईचारे से आप काम कीजिए. मैं जानता हूँ कांग्रेस पार्टी में थोड़ी खिटपिट भी होती है, अंदरूनी लड़ाई भी होती है, उसको आप थोड़ा कम कीजिए. मैं ये नहीं कह रहा हूँ कि उसको बिल्कुल कम कीजिए, मैं तो मजा नहीं आता है, मगर उसको अगर आप अभी. सुप्रसिद्ध फोटोग्राफर हर्षद कांबळे यांनी नगरमध्ये ॲडव्हान्स फोटोग्राफी वर्कशॉप आयोजित केला. आर्टिस्टिक, कमर्शियल फोटोग्राफी याबरोबरच प्रकाशाचं शास्त्र या कार्यशाळेमध्ये शिकवण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट पासून ही कार्यशाळा सुरू होणार आहे. याचा कालावधी 40 दिवसांचा असेल. अनेक नामांकित कंपन्यांचे कॅलेंडर, फिल्मी मासिकं, साप्ताहिक यासाठी फोटोग्राफी करणारे सुप्रसिद्ध छायाचित्रकार हर्षद कांबळे यांनी नगरमध्ये आधुनिक फोटोग्राफी कार्यशाळा आयोजित केली आहे. नगरमधल्या उदयोन्मुख छायाचित्रकार, हौशी तसंच व्यावसायिक फोटोग्राफर, प्रेस फोटोग्राफर यांच्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती देणारी ही कार्यशाळा असणार आहे. मुंबई पुण्यात नेहमी अशी फोटोग्राफी विषयक मार्गदर्शन शिबिरं घेणारे आणि व्याख्यानं देणारे हर्षद कांबळे हे 40 दिवसांच्या या कार्यशाळेत नगरमधल्या फोटोग्राफरमधली कला विकसित करण्यासाठी या उपक्रमातून प्रयत्न करणार आहेत. 1 ऑगस्ट पासून 10 सप्टेंबर पर्यंत ही कार्यशाळा 40 दिवस चालणार आहे. नमस्कार, मी हर्षद कांबळे. प्रथमच मी नगरमध्ये फोटोग्राफी वर्कशॉप अरेंज करतो आहे, ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम गोष्टी म्हणजे फोटोग्राफीचा इतिहास, त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ आर्ट, एलिमेंट ऑफ आर्ट, प्रिन्सिपल ऑफ डिझाईन, कॅमेरा हँडलिंग आणि सायन्स ऑफ लाईट
ह्या अशा संपूर्ण जे काही एका प्रोफेशनल फोटोग्राफरला माहीत असण्याच्या ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत ह्या त्याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहे. हा वर्कशॉप संपूर्णपणे 40 दिवसाचा आहे, ज्याच्या बॅचेस 2 ह्याच्यामध्ये डिवाईड केलेल्या आहेत. प्रथम बॅच असणारे ती सकाळी 10 ते दुपारी 2 आणि दुसरी जी बॅच असणार आहे ती आहे संध्याकाळी दुसरी जी बॅच आहे ती असणार आहे दुपारी 3 ते संध्याकाळी 7. ह्याच्यामध्ये सर्वात पहिले 1 तास फोटोग्राफीशी रिलेटेड लेक्चर्स असणार आहेत. त्याच्यानंतरचे 3 तास कंटिन्युअस प्रॅक्टिकल्स असणार आहे. प्रॅक्टिकल्समध्ये कॅमेरा हँडलिंग, लाईट वगैरे जे काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळे शिकवल्या जाणार आहेत. आणि नंतर जे काही विद्यार्थी फोटोग्राफ्स काढणार आहेत त्या फोटोग्राफ्सचा रिव्ह्यू घेणार आहे की जेणे की तो विद्यार्थी परत ती चूक करता कामा नये. अशा हिशोबाने ह्या वर्कशॉपचा पूर्ण शेड्यूल आहे. आणि शेवटच्या दिवशी जे कोणी विद्यार्थी ह्या वर्कशॉपमध्ये सहभाग करत आहेत त्यांच्या फोटोग्राफ्सचं एक्झिबिशन करणार आहे, ज्याच्यामध्ये आपोआपच ज्यांनी कोणी फोटोग्राफीसाठी वर्कशॉपसाठी ॲडमिशन्स घेतलेले आहेत त्यांच्या कामामध्ये नक्कीच फरक जाणून येईल. ज्यांना कोणाला या वर्कशॉपसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे ते समर्थ लॅब बागडपट्टीमध्ये तुम्ही भेट देऊ शकता. ऑरल्स दिल्ली गेटला भक्ती फोटो स्टुडिओमध्ये तुम्ही संपर्क साधू शकता. हर्षद कांबळे यांनी आपल्या फोटोग्राफी करिअरची सुरुवात नगरमधूनच केली आहे. फोटोग्राफीचं शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी पुण्यातून घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत करिअर आजमावलं. मुंबईत राहून त्यांनी अनेक नामांकित कंपन्या, सिरियल्स आणि चित्रपटासाठी व्यावसायिक आणि कलात्मक फोटोग्राफी केली. 2011 मध्ये ब्लॅकबेरी आणि फोक्सवॅगनसाठी कॅलेंडर फोटोग्राफी केली. इंडिया टुडेमध्ये त्यांचे अनेक फोटोग्राफ प्रसिद्ध झालेत. मर्सिडीज बेन्झ कंपनीसाठी त्यांनी पोर्ट्रेट फोटोग्राफी करून मोठा नावलौकिक मिळवलाय. आता त्यांच्या निवडक आकर्षक छायाचित्रांचं रंग रुहानियत प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 1 जानेवारी ते 7 जानेवारी 2016 या कालावधीमध्ये होणार आहे. हर्षद कांबळे सध्या त्यावरच काम करतात. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. शुभम ग्लोबल फूड्स मार्फत साबळी इथे आकाशवाणी समोर सुसज्ज मांसाहारी पदार्थांचं दालन सुरू करण्यात येत आहे. या दालनाचं उद्घाटन आमदार अरुण जगताप आणि महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते आज करण्यात आलं. नगरमधल्या सावेडी इथे आकाशवाणी समोर शुभम ग्लोबल फूड्स मार्फत करीमिया या नावाचं मांसाहारी पदार्थांचं सुसज्ज दालन सुरू करण्यात आलंय. या दालनाचं उद्घाटन आमदार अरुण जगताप आणि महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते आज करण्यात आलं. अहमदनगर जिल्हा शेळीपालन संघामार्फत करीमिया ट्रेडमार्क खाली तयार होणारी विविध मांसाहारी पदार्थ या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्यात. नगर शहरामध्ये ही संकल्पना सर्वप्रथम शुभम ग्लोबल फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे राजीव पाटोळे यांनी राबवली आहे. या दालनामध्ये नगरकरांना अनेकविध मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. यावेळी या दालनाला उद्घाटनानिमित्त महापौर कळमकर आणि आमदार जगताप यांनीही शुभेच्छा दिल्यात. मला वाटतं अशोकरावांनी हे प्रोडक्शन सुरू केलेलं मला माहीत नव्हतं, पण निश्चित राजू पडोळेंनी त्याला फ्लॅश केलं तरी म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. तर मी अशोकरावांना धन्यवाद दिले की आमच्यासारख्या खवय्या लोकांची तुम्ही सोय केलेली. आज आपण जे नॉनव्हेजमध्ये जी आज सुरुवात केली, जसं मॅकडॉनल्ड असेल वेगवेगळे बाहेरच्या जे फ्रँचायझीज आलेले आहेत त्या पद्धतीने मी अशोकरावांना मनापासून धन्यवाद दिले. आणि राजू पडोळेंनी याची आज जी सुरुवात केली एक नगरकरांकरता खरंच एक खवय्या लोकांना एक पर्वणी म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आपल्या नगर शहरात याला चांगल्या प्रकारे लोक दाद देतील. याला म्हणजे लोकांना खवय्या लोकांना खूप चांगल्या पद्धतीने हे चविष्ट आयटम आहेत सगळे, म्हणून हे खूप चांगल्या पद्धतीने चालणार आहे. इथं महत्त्वाचं स्वच्छता ठेवली पाहिजे, क्लिनिंग महत्त्वाची आहे. पाणी स्वच्छ करायला गेलं, साफसफाई, एक ड्रेस तुमचे करा, सर्वांना अप टू डेटपणा ठेवा. क्लीनेस हॉटेल व्यवसायात फार महत्त्वाचा असतो. हे जर आपण व्यवस्थित ठेवलं तर निश्चित आपण आपल्या व्यवसायात यशस्वी राहणार. आणि आपल्या करीमिया जे आज आपण सुरू केलं याला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपल्या यांचं खूप मोठं प्रोडक्ट संपूर्ण राज्यात हो आधी आणि नंतर भारतात हो अशा शुभेच्छा देतो.
शुभम ग्लोबल फूड्सचे आज करीमिया या रेस्टॉरंटचे सावेडी उपनगरामध्ये असलेल्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी प्रोफेअर चौकाजवळ, ज्याला प्रसिद्ध असलेलं हे नगरचं चौपाटी ज्याला म्हणतात, सर्व खाद्यपदार्थ या ठिकाणी, सर्व गर्दी या ठिकाणी जमलेली असते. तर याच्या शेजारी असलेल्या आकाशवाणीसमोर या करीमिया रेस्टॉरंटचं उद्घाटन या ठिकाणी नगरीचे लाडके आमदार सन्माननीय अरुण जगताप साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. विशेषतः म्हणजे या रेस्टॉरंटचे सगळे जे व्यवस्थापक आहेत, एक उद्देशाने चालू केलं की पौष्टिक आहार आपल्या रेस्टॉरंटमधून ग्राहकाच्या सेवेला उपलब्ध चांगल्या प्रकारे व्हावा, या उद्देशाने हे चालू केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इन्स्टंट ग्राहकांना जी नॉन व्हेजिटेरियनची जी इन्स्टंट सर्व्हिस मिळणार आहे, याची या रेस्टॉरंटचं विशेष या ठिकाणी महत्त्व आहे. तर या शुभम ग्लोबल फूड्सच्या या नवीन हॉटेल व्यवसायाला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. इथे तयार होणारी सर्व मांसाहारी उत्पादनं शास्त्रीयदृष्ट्या उत्पादित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ISO, HACCP, FSSAI यांनी लावलेल्या देशपातळीवरच्या निकष या उत्पादनांनी पूर्ण केलेत. परदेशातून येणाऱ्या मॅकडोनाल्ड्स, KFC, डॉमिनोज या तोडीचं करीमियाची आउटलेट्स देशातच नाही तर परदेशातही उघडण्याचा मानस संचालकांनी बोलून दाखवलाय. पाऊस नसल्यानं खरीपासाठी बी बियाणं आणि खतांचा साठा करून ठेवलेले व्यापारी अडचणीमध्ये आलेत. मालाची पुरेशी विक्री होत नसल्यानं आणि कंपन्याही माल परत घेत नसल्यानं हे व्यापारी हतबल झालेत. कंपन्यांनी विक्री न होणारा माल परत न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा या व्यापाऱ्यांनी दिला. नगर जिल्ह्यात शेती अवजारं, बी बियाणं, कीटकनाशकं, खतं आणि या संबंधित शेतमाल साहित्य विक्रीची छोटी मोठी मिळून सुमारे 7,000च्या वर दुकानं आहेत. खरीप हंगामासाठी ठोक आणि किरकोळ विक्रेत्यांनी सोयाबीन, कापूस, कांदा, उडीद, बाजरी, मका, सूर्यफूल, बियाणं तसंच कीटकनाशकांचा साठा करून ठेवलाय. मात्र यावर्षी पाऊस कमी असल्यानं या मालाला उठाव नाही. बी बियाणांची मुदत केवळ 3 महिन्यांची असते. तसंच कीटकनाशकांनाही एक्सपायरी डेट असल्यानं उठाव नसलेला हा माल संबंधित कंपन्यांना परत देण्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रयत्न केलेत. मात्र काही कंपन्यांनी एकदा विकलेला माल परत घ्यायला स्पष्टपणे नकार दिलाय, तर काही कंपन्यांनी हा माल परत घ्यायची तयारी दाखवली असली तरी त्याचे पैसे रोखीनं न देता पुढच्या मागणीत वळते करण्याचं सांगितलं आहे. मात्र या दोन्ही प्रकारांमुळे व्यापारी मात्र अडचणीत येतात. याविषयीची व्यथा शेतीमालाचे व्यापारी संजय बोरा यांनी स्पष्ट केली आहे. नो डाऊट की शेतकरी हवालदिल झालेला आहेच, त्याचबरोबर आम्ही व्यापारी वर्ग जे आहोत ते सुद्धा तेवढंच हवालदिल झालेलो आहोत. कारण आम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला वेळेवर माल मिळावा या दृष्टिकोनातून माल अगोदरच खरेदी करत असतो. जवळपास आमची खरेदी जी आहे ती आम्ही जानेवारी-फेब्रुवारीपासूनच सुरुवात करतो. त्याकरता आम्हा लोकांना कंपन्यांना ॲडव्हान्समध्ये पैसे द्यावे लागतात आणि नंतर तो आम्हाला माल मिळतो. पाऊस पडेल का नाही पडेल हे आपल्याला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अंदाज येत नसतो. तरीही भविष्य काळामध्ये आपल्याला लागणार आहे म्हणून आम्ही गुंतवणूक शेतकरी वर्ग म्हणा करता आम्ही लोक गुंतवणूक करतो. काही छोटे छोटे आमचे काही व्यापारी तर असे आहेत की आपलं सोनं दाणं गहाण ठेवून माल खरेदी करतात. आज पाऊस न पडल्या कारणामुळे मालाची विक्री झालेली नाही. माल सर्व हा आमच्या गोडाऊनलाच पडलेला आहे आणि आज आता आमची कंपनीकडून मागणी अशी आहे की कंपनीने आमचा हा माल विना अट परत घेण्यात यावा, जेणेकरून आमचा छोटा दुकानदार, छोटा व्यापारी हा जिवंत राहिला पाहिजे. जर कंपनीने माल परत घेतला नाही तर आम्ही व्यापारी वर्ग ह्या बिझनेसमधून भविष्य काळामध्ये उद्ध्वस्त होऊन जाऊ. परंतु ह्यावेळेस निसर्गाने साथ न दिल्यामुळे शेतकरीसुद्धा चिंतेत आहे, त्याचबरोबर आम्ही व्यापारी वर्गही सुद्धा तेवढं चिंतेत आहोत. त्यामुळे आमची कंपनीला विनंती राहील की आपण हा माल विना अट परत घ्यावा, जेणेकरून आमचा व्यापारी कुठेही भविष्य काळामध्ये अडचणीत येणार नाही. विकलेला माल कंपन्यांकडून परत घेतला गेला नाही तर तो मुदतीनंतर फेकून द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे काही कंपन्या परत माल घेणार असल्या तरी त्याचे पैसे पुढच्या मागणीत वळते करणार असल्यानं व्यापाऱ्यांच्या हाती मात्र काहीच लागणार नाही. खरीप हंगामात चांगल्या पावसाची आशा ठेवून आधीच 6 महिने म्हणजे डिसेंबरपासून बी बियाणं, खतं, कीटकनाशकांचा स्टॉक करण्याची व्यापाऱ्यांची धावपळ असते. मात्र पुरेशा पावसाअभावी शेतकरी एकीकडे चिंतेत असताना दुसरीकडे स्टॉक करून ठेवलेल्या मालाला उठाव नसल्यानं व्यापारीही अडचणीत सापडलेत. साठ्यासाठी कंपन्यांकडे गुंतवलेले पैसे बुडण्याचीही भीती त्यांना यामुळे निर्माण होतीये. यामुळे या कंपन्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा विचार व्यापारी वर्तुळामधनं सुरू झालाय. माझं गाव आष्टी तालुक्यामध्ये
पाऊस हा पुरा पडला म्हणून थोडा पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही थोडं पेरलं, उडीद पेरला, सोयाबीन या अशा काही गोष्टी पेरल्या. पुन्हा पावसाने किडी मारल्यामुळं आम्हाला जी सरकारने अनुदान जाहीर केले फार कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळं सरकारने याची काळजी दक्षता घ्यावं. ते आम्ही फार सोनं वगैरे गहाण ठेवून बी बियाणं घेतलेलं आहे. त्यानंतर आम्हाला जी सरकारने हे केलेलं आहे फार अपूर्ण आहे. पुढं काय मग आता पावसाने जर आम्हाला पुन्हा बी बियाणं द्यायचं म्हणलं तर आम्हाला कुठून पैसे द्यायना, बँका बी पैसे द्यायना. प्रतिनिधी जुनेद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. महाविद्यालयीन तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेली नटश्रेष्ठ शाहू मोडक करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा 29 आणि 30 ऑगस्टला होतीये. याविषयीची माहिती नगरचे ज्येष्ठ कलावंत पीडी कुलकर्णी यांनी दिली. कलायात्रिक, नाट्य जल्लोष आणि ट्रिपल आयडी या 3 संस्थांच्या विद्यमाने गेली 4 वर्ष नगरमध्ये आंतर महाविद्यालयीन युवकांसाठी नटश्रेष्ठ शाहू मोडक करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाचं हे 5वं वर्ष असून या 5व्या वर्षी ही स्पर्धा 29 आणि 30 ऑगस्ट रोजी आयोजित करण्याचं ठरलेलं आहे. नगरच्या महाविद्यालयीन युवकांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून ही चळवळ आम्ही उभी केली आणि 4च वर्षामध्ये ही चळवळ अत्यंत वेगाने फोफावली असून महाविद्यालयीन युवकांमध्ये ही अत्यंत मानाची स्पर्धा समजली जाते. अनेक वैशिष्ट्यांनी भरलेली ही स्पर्धा कॉलेज युवकांमध्ये अत्यंत चैतन्य निर्माण करते. शिस्तशीर, वक्तशीर असं आयोजन हे एकांकिका स्पर्धेचं असतं. स्पर्धेच्या स्क्रिप्टपासून ते सादरीकरणापर्यंत संयोजकांकडून सर्व महाविद्यालयानं सहकार्य केलं जातं. त्याचबरोबर ज्यांनी नाट्यक्षेत्रामध्ये आणि सिनेक्षेत्रामध्ये नगरचं नाव उज्ज्वल केलेलं आहे अशा नगरच्या थोर सुपुत्रांची नावं बक्षिसांसाठी देण्यात आलेली आणि आकर्षक स्वरूपामधली अशी बक्षिसं मिळवण्यासाठी कॉलेजचे युवक फार अपार मेहनत घेतात आणि आपली कला सादर करतात. मी आज या निमित्ताने सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आणि त्यांच्या सर्व संयोजक मंडळींना विनंती करतो की आपल्या संस्थेचा संघ ह्या स्पर्धेमध्ये लवकरात लवकर पाठवावा. त्यासाठी अमित खताळ आणि प्रसाद बेडेकर यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करावा आणि आपला प्रवेश निश्चित करावा. तुमच्या स्वागतासाठी मी पीडी कुलकर्णी, प्रसाद बेडेकर, रितेश साळुंके, अमोल खुले आणि अमित खताळ असे 5 जण सदैव उभे आहोत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या 2 भावा बहिणींमधलं वैर सगळ्यांनाच माहिती आहे. काल मात्र चिक्की प्रकरणावरून या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. धनंजय मुंडे यांनी पंकजा आणि भाजपवरती चिक्की घोटाळ्याविषयी जोरदार टीकास्त्र सोडलाय. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी सभागृहामध्ये पंकजा मुंडे यांच्या महिला आणि बालकल्याण खात्यावर आरोपांच्या फेऱ्या झाडल्या. त्याला मंत्री पंकजा मुंडे यांनी बचावाची ढाल केली. कुणी कितीही आरोप केले तरी आपण खंबीर उभे असल्याचं पंकजा यांनी यावेळी सांगितलं. यावेळी धनंजय मुंडे यांनी बालकांसाठी अपायकारक चिक्की, बिस्किटे तसेच वॉटर फिल्टर चटयांसह 206 कोटींची खरेदी हे एका दिवसात करून संबंधित खात्याने भ्रष्टाचाराचा विक्रम केला आहे. तसेच 3 कोटींच्या पुस्तक खरेदीचीही चौकशी हायकोर्ट न्यायाधीशांकडून व्हावी अशी मागणी यावेळी धनंजय मुंडे यांनी केली. परिषदेतील या चर्चेला उत्तर देताना पंकजा यांनी धनंजय मुंडेचे आरोप खोडून काढले. एक महिला मंत्री अंगणवाड्यांसाठी चांगले काम करत असताना तुम्ही तिला टार्गेट करत आहात. पण मी खंबीर आहे,
तुम्ही कितीही आरोप केले तरी मी राजकारण सोडणार नाही आणि तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, असं यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या. तेव्हा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना सभागृहामध्ये सभासदांना पाहायला मिळाला. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तसंच गुरुदेव दत्त की जय या जयघोषानं बुधवार पेठेतल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता. श्री दत्त महाराजांच्या मूर्तीसह संपूर्ण गाभाऱ्याला केलेली फुलांची आकर्षक आरास पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. आज गुरुपौर्णिमा, याचं औचित्य साधून अनेक भाविकांनी शहरातल्या दत्त मंदिरांमध्ये दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. पुण्यामधल्या बुधवार पेठेतल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचा परिसर दत्त नामानं दुमदुमून गेला होता. यावेळी मंदिर तसंच दत्त महाराजांच्या मूर्तीसह संपूर्ण गाभाऱ्याला सजावट करण्यात आली होती. यावेळी मंदिराच्या 118व्या वर्धापन दिनानिमित्त दत्त मंदिरातल्या गाभाऱ्याचं शिखर चांदीच्या नक्षीदार पत्र्यानं मढवून कळसाला सुवर्णलेपन करण्याचा संकल्प विश्वस्त मंडळानं केला होता. या वैभवशाली उपक्रमाचा प्रारंभ आजच्या गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर करण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित महाआरतीला ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त शिरीष मोहिते, खजिनदार बाळासाहेब गायकवाड, उत्सव प्रमुख ॲडव्होकेट अंकुश काकडे, ॲडव्होकेट नंदकुमार पाटील, विश्वस्त डॉक्टर शिवराज कदम, जहागीरदार नंदकुमार सुतार, चंद्रशेखर हलवाई, उल्हास कदम यांच्यासह मंदिरातील कर्मचारी आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्याचप्रमाणे यावेळी अभिनेत्री केतकी माटेगावकर, शिवराज वायचळ यांनीही दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. यावेळी विश्वस्त गाडवे यांनी दत्त मंदिरातील गाभाऱ्याचं शिखर चांदीच्या पत्र्यानं मढवून कळसाला सुवर्णलेपन करण्याविषयीच्या संकल्पाची माहिती दिली आहे. पहाटे 5 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं. ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे आणि कुटुंबियांच्या हस्ते लघुरुद्र आणि दत्तयाग यावेळी इथे करण्यात आला. दुपारी 12:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे शेकडो भक्तांनी स्वहस्ते अभिषेकाचा लाभही घेतला. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पुणे मेट्रो न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे. नगर जिल्ह्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडालाय. पारनेर तालुक्यातल्या टाकळडोकेश्वर गावातही ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडतीये. या निवडणुकीत जनसेवा पॅनलनं सर्व शक्तीनिशी उतरण्याचं ठरवलंय. जनसेवा पॅनलनं टाकळडोकेश्वर गावात प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र आहे. पतंग, कब्बशी आणि बॅट हे चिन्ह घेऊन जनसेवा पॅनलचे उमेदवार गंगाधर निवडुंगे, सुनीता झावरे, रोहिणी धुवाळ, बबन पायमोडे, अलका लोंढे, कांताबाई झावरे, सुनील चव्हाण सर, जयश्री आल्हाट, परिघा बांडे, बाबासाहेब खिलारी, सुनील गुर्डे, रोहिणी झावरे, पोपट आल्हाट, राहुल झावरे आणि नन्नाबाई झावरे हे या निवडणुकीत उतरलेत. येत्या 4 तारखेला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना कब्बशी, बॅट आणि पतंग हे चिन्ह मिळाले. या चिन्हासमोरील बटन दाबून जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन पॅनलच्या प्रमुखांनी केलंय. टाकळी गावाचा सर्वांगीण विकास हा जनसेवा पॅनलच्या प्रचाराचा जाहीरनामा आहे. शासनाच्या विविध योजनांमध्ये आदर्श गाव ठरलेल्या टाकळडोकेश्वर हे गाव अधिक सोयीसुविधांनी युक्त व्हावं यासाठीच जनसेवा पॅनल निवडणुकीत उतरलं असल्याचं बोललं जात आहे. जनसेवा पॅनलचे सर्व उमेदवार हे स्वच्छ चारित्र्याचे आणि समाजकारण करणारे असल्यामुळं जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवार विजयी होतील असा दावा विविध पक्षांची नेते मंडळी आणि स्थानिक कार्यकर्ते करतात. येऊ घातलेल्या टाकळडोकेश्वर ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मी वार्ड क्रमांक 3 मधून निवडणूक लढवित आहे. निवडणूक लढवण्याचा मुख्य हेतू हाच की गावातील विकास अपूर्ण राहिलेला आहे. तो विकास पूर्ण करण्यासाठी मी व माझा पॅनल कटिबद्ध राहील. या वॉर्डमध्ये सर्व जाती जमातीचे लोक राहतात. प्रमुख प्रश्न हा शौचालयाचा, तो पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन. पाण्याचा प्रश्न, स्वच्छ पाणी पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करू व स्टँड सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न करू. आणि या गावात एक दहशतीचं राजकारण केलं जातं, ते राजकारण मोडीत काढू व इतर जाती जमातीतील लोकांना संरक्षण देण्याचं काम करू, जेणेकरून लोक कुठल्याही म्हणजे भीतीने या गावात वावरणार नाही याची मी ग्वाही देतो आणि विकासास कटिबद्ध राहतो. धन्यवाद. चिन्ह आमचं चिन्ह, आमच्या पॅनलचं चिन्ह
कपबशी, रोड रोलर आणि पतंग हे तिन्ही चिन्हांना मत देऊन सहकार्य करावं. बोला सर. टाकळी डोकेश्वरच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत निवडणुका जनसेवा पॅनलच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. या गावातला खुंटेला विकास आणि या गावामध्ये शांतता अबाधित राहावी यासाठी हे पॅनल उभा केलं आहे. या पॅनलमध्ये अतिशय स्वच्छ चरित्राचे आणि लोकांची काम करणारे इच्छा असलेले सर्व व्यक्ती म्हणजे उमेदवार उभे केले आहेत. या पॅनलला आमदार आवटी साहेब यांचं नेतृत्व आणि खासदार साहेबांचं नेतृत्व लाभलं. त्यामुळे भविष्य काळामध्ये जी विकास कामं करायची, पंचायत समिती असो, आमदारकी असो, खासदारकी असो, त्या माध्यमातून या भागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा आणि या गावचा विकास करण्याची भूमिका या जनसेवा पॅनलच्या माध्यमातून घेतली आहे. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पॅनलला लाभत आहे. त्यामुळे या पॅनलच्या उमेदवार निश्चितपणे विजयी होतील असा विश्वास आहे. या माध्यमातून भविष्य काळामध्ये विकासाची कामं आणि गावातले शांततेचे या दोन्ही मुद्दे आम्ही निवडणूक लढवतो. टाकळी डोकेश्वरमध्ये जनसेवा पॅनल हा मोठे तरुणांचा पॅनल आहे आणि ग्रामविकासासाठी या पॅनलला मतदान करणे हे आवश्यक आहे. तरी ग्रामस्थांनी विकासाच्या दृष्टीने जनसेवेला समर्थन करावं ही विनंती. आणि या माध्यमातून या पॅनलच्या माध्यमातून आपण लोकांची सेवा करणार आहोत. जनसेवा पॅनलला नाव देण्याचा उद्देशच आहे की सर्वसामान्य माणसाची सेवा आमच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. सर्व पॅनलचे उमेदवार अतिशय प्रामाणिकपणे सर्व लोकांची सेवा करणार आहे याची ग्वाही मी माझ्या वतीने देतो. आणि आमदार विजयरावटी यांच्या सहकार्याने आपण संपूर्ण गावामध्ये जे विकास, शांतता, दूरदृष्टी जीवन विकासाची कामं पुढे लक्षात घेऊन आपण या गावाचा वेगळा चेहरामोहरा बदलावणार आहोत याची मला पूर्ण खात्री आहे. कारण या गावामध्ये आपण हे पूर्णपणे परिवर्तन या ठिकाणी घडवून आणणार आहोत. लोकांची भावना आणि मनातली इच्छा या माध्यमातून पूर्ण होणार आहे. आणि निश्चितपणे आम्ही या ठिकाणी निवडून आल्यानंतर या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सतत लोकांच्या सेवेसाठी कामाला येऊ असा पूर्ण विश्वास मी माझ्या वतीने देत आहे. टाकळी डोकेश्वर ग्रामपंचायत निवडणूक 2015च्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही सर्वजण जनसेवा पॅनलचे समर्थक कार्यकर्ते आहोत. गावामध्ये काही विशिष्ट बदलाची प्रक्रिया आम्हाला करायची आहे. हे गाव तालुक्यातलं अत्यंत चांगलं मोठं बाजारपेठेचं शैक्षणिक एक केंद्र, व्यापारी केंद्र असल्यामुळे या गावाच्या काही भौतिक गरजा भविष्यकाळात पूर्ण होण्यासाठी आणि पुढील 20-25 वर्षाचं नियोजन डोळ्यापुढे ठेवून दूरदृष्टीने आम्ही गावाचा विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. या निवडणुकीच्या निमित्तानं दिलेले आम्ही सर्व उमेदवार हे सर्व चारित्र्य संपन्न आहेत. कोणावरही कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही किंवा शिक्षा नाही आणि सर्व उमेदवार जे आहेत तर ते जनहिताची कामं करणारे आहेत. सगळे चांगले चेहरे लोकांच्या पुढे दिलेले आहेत आणि या निमित्ताने आम्हाला ठाम विश्वास आहे की 100% आमचा जनसेवा पॅनल या निवडणुकीमध्ये विजयश्री आमच्या पारड्यात आहे. फक्त त्याच्यावर शिक्कामोर्तब होण्याचं बाकी आहे आणि म्हणून हे सगळ्याच लोकांनीच ही निवडणूक हातात घेतल्यामुळे आमचे कष्ट देखील कमी झालेले आहेत हे प्रामाणिकपणे नमूद करावं वाटतं. या निमित्ताने आणखी हेही सांगता येईल की आमदार विजयराव आवटी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा आम्हाला या निमित्ताने फायदा होणार आहे. त्यांच्याकडनं विकासाचा अनुशेष या गावाचा जो राहिलेला आहे तो भरून घ्यायचा आहे आणि त्यांनी तो प्रामाणिक शब्द देखील दिलेला आहे आणि विकास कामे ते करू शकतील याची हमी आणि खात्री आम्हाला सगळ्यांना आहे, त्याचबरोबर जनतेला देखील आहे. त्यामुळे या गावाची पुढील 25 वर्षांची दृष्टी ठेवून जी काय आम्हाला विकास कामं करायची ती करताना कोणतीही अडचण येणार नाही. या निमित्ताने आम्हाला आणखी एक विशेष मुद्दा आम्हाला इथे प्रकर्षाने नमूद करायचा आहे. तो असा की आपलं गाव जे आहे टाकळी डोकेश्वर हे शांतताप्रिय गाव आहे. अलीकडच्या काही काळातल्या काही घटनांच्यामुळे या गावाच्या लौकिकामध्ये भर पडण्याच्या ऐवजी काही कमीपणाच्या गोष्टी या समोर आलेल्या आहेत आणि हे आम्ही टाकळीकर म्हणून आम्हाला ते निश्चित घुसणावं नाही आहे. म्हणून ह्या सगळ्या बाबींची दुरुस्ती करण्यासाठी, या गावामध्ये शांतता नांदण्यासाठी, या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी दूरदृष्टी ठेवून जे काही आम्ही नियोजन करत आहोत. आणि या पॅनलला आम्हाला स्वर्गीय काशीनाथ पाटील दादा खिलारी त्यांचे आशीर्वाद आहेत.
त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने टाकीचं नाव असं जिल्हाभर आणि जिल्ह्याच्या बाहेर झालेलं आहे. परंतु गत काही वर्षाच्या काळामध्ये फक्त सत्तेचं केंद्रीकरण आपल्या स्वतःच्या हातामध्ये ठेवून एकाच व्यक्तीच्या हातात सत्ता ठेवायची नाही, एकाच मुठीत ठेवायची नाही, तर सगळ्यांना मिठीत घेऊन आम्हाला जायचं आहे. सर्वसमावेशक अशा पद्धतीचा कारभार करून जनतेसमोर जायचं आहे आणि जनतेला याची खात्री आहे, विश्वास आहे. आणि म्हणून जनसेवा हे फक्त जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्याचं एक माध्यम म्हणून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जात आहोत. त्याच्यामुळे आमची भूमिका स्वच्छ आहे, आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही कोणत्याही गोष्टीचा कुठेही अतिरेक केलेला नाही, आम्ही कोणत्याही गावातल्या सामान्य माणसाला कोणाला आमच्याकडून कधी तकलीफ झालेली नाही आणि होणार पण नाही, याची आम्ही दक्षता घेऊ. आणि या गावातील युवक असतील, महिला असतील, वृद्ध नागरिक असतील, यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात आम्ही वेगळ्या प्रकारचं नियोजन आम्ही करत आहोत. युवकांच्यासाठी अत्याधुनिक अशा प्रकारच्या व्यायामशाळा, आमच्या गावामध्ये बस स्टँडचा जो परिसर आहे तो ट्रॅफिक मुक्त करायचा आहे. पार्किंगची चांगल्या पद्धतीची सोय करून इथले अडथळाविरहित वाहतूक व्यवस्था करणार आहोत. आणि ते काम सोपं आहे, छोटं पण आहे, फक्त ते इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे ते आतापर्यंत होऊ शकलेलं नाही. बस स्टँडच्या परिसरामध्ये महिलांना स्वच्छतागृहाची सोय नाही. इथे 20-25 गावांची बाजारपेठ असल्यामुळे इथे रोज अनेक लोकांचं येणं जाणं असल्यामुळे इथे महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुविधा असल्यामुळे इथे सततची वर्दळ असते आणि या वर्दळीच्या ठिकाणी स्त्रियांच्यासाठीचं शौचालय नसणं हा सुद्धा आम्हाला आत्तापर्यंतचा कलंक आहे. हे प्रामाणिकपणे नमूद करतो. आम्ही विजयी झाल्याबरोबर, आमची सत्ता आल्याबरोबर आम्ही सर्वप्रथम महिलांच्या स्वच्छतागृहाचं काम हाती घेणार आहोत. गावाची सर्वांगीण स्वच्छता, आरोग्याची सुविधा चांगल्या प्रकारची पुरवणं, इथल्या ग्रामीण रुग्णालयात दर्जा वाढवणं, या गावातल्या मुलींचा घटलेला जो जन्मदर आहे तो देखील वाढवण्यासाठी आम्ही प्रबोधन करत आहोत. या गावामध्ये अंधश्रद्धा चळवळीचं काम देखील आम्हाला या निमित्ताने जोरात करावं लागणार आहे. कारण गावामध्ये काही अंधश्रद्धेला पोषक अशा घटना घडल्यामुळे तो देखील कमीपणाची बाब होती, तर ती देखील आम्ही दुरुस्त करणार आहोत. आणि आपल्याला सगळ्यांना घेऊन ह्या गावामध्ये बदल करायचा आहे. आम्हाला कोणावर टीका करायची नाही, कोणाला दूषणं द्यायची नाहीत. फक्त गाव हा घटक डोळ्यासमोर ठेवून, गावातला प्रत्येक नागरिक डोळ्यासमोर ठेवून पुढील 25 वर्षाच्या नियोजनाचा आराखडा आमच्यासमोर आहे. या निमित्तानं जनसेवा पॅनलने एक सुंदर असा जाहीरनामा केलेला आहे की ज्याला आम्ही वचननामा म्हणतो. तर तो वचननामा आम्ही उद्याच प्रसिद्ध करत आहोत, प्रकाशित करत आहोत आणि तो आम्ही जनतेसमोर खुला ठेवणार आहे. आणि त्या वचननाम्यामध्ये नमूद केलेली कामं ही आम्ही 100% करून दाखवू आणि आम्ही ती करणार आहोत. कारण आम्हाला खासदारकीची सत्ता आमच्याबरोबर आहे, आमदारकीची सत्ता आमच्याबरोबर आहे, जिल्हा परिषद सदस्यांचं पाठबळ आमच्या पाठीशी आहे, पंचायत समितीचं प्रशासन आमच्याबरोबर आहे. त्यामुळे आम्हाला ही सगळी कामं करून घेण्यामध्ये काही अडचण वाटत नाही. या पॅनलचं नेतृत्व या गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माननीय अशोकभाऊ कटरिया हे करतायत. त्यांच्या समवेत माननीय बबनराव पायमुडे सर जे आहेत ते देखील या गावाचं, या पॅनलचं नेतृत्व करतायत. तद्वत आपलं टाकी डोकेश्वर हे जे आदर्श गाव आहे, त्या आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष माननीय महेश पाटील ठूस हे देखील याचं नेतृत्व करतायत. या निमित्ताने मी एक सांगेल की आदर्श गाव योजनेचं टाकी डोकेश्वरमध्ये अंमलबजावणी सुरू झाल्याच्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारचं काम झालेलं आहे. आणि अध्यक्ष माननीय महेश पाटील यांनी प्रामाणिक प्रयत्न केला की आपल्या गावामध्ये आदर्श गावाच्या योजनेमुळे बिनविरोध निवडणूक व्हावी. त्यासाठी त्यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न केला, सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि बाजार तळावर एक बिनविरोधची आम्ही सभा पण ठेवलेली होती. त्याच्यामध्ये काही समाजधुरीण्यांनी सांगितलं होतं की आम्ही यापूर्वी सत्तेत आहोत, यापुढे आमच्या कुटुंबातलं कोणी उभं राहणार नाही. त्यावेळेला तरुणांनी एक सत्ता परिवर्तन झालं पाहिजे अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त केल्या आणि मग लोकशाही मार्गाने आपण निकोप वातावरणामध्ये निवडणुका पार पाडूयात असं ठरल्यामुळे लोकशाहीचा आदर राखून, गावातली शांतता राखून आम्ही ही निवडणुकीला सामोरं जात आहोत. आणि म्हणून आता चित्र मात्र एक वेगळं दिसतं की जे म्हटले की आम्हाला कोणाला उमेदवारी घ्यायची नाही, तर त्यांच्याच घरातले उमेदवार पडलेले आहेत. म्हणजे खायचे आणि दाखवायचे वेगवेगळे असं पण एक भाग समोर आलेला आहे. असू द्यात, तो काही टीकेचा मुद्दा होऊ शकत नाही आमच्या दृष्टीने, परंतु सत्ता कायम एक हातीच राहावी अशा प्रकारचं जे काही षडयंत्र आहे ते या निमित्ताने उखडणार आहे. हा एक त्यातला मोठा आनंदाचा भाग आहे. या पॅनलचं नेतृत्व माननीय अशोकभाऊ कटरिया करतायत, आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष माननीय महेश पाटील ठूस करतायत, माननीय भाऊसाहेब झावरे सर आहेत, माननीय बबनराव पायमुडे सर आहेत, माननीय प्रमोद शेठ भंडारी आहेत, युवा कार्यकर्ते माननीय मुकेश शेठ
खिलारी आहेत हे सगळेजण या निमित्ताने काम करत आहेत. माननीय भिकाजी धुमाळ सर आहेत, ते देखील या पॅनलच्या पाठीमागे सक्रिय उभे आहेत. आमच्या या पॅनलचे जे काही उमेदवार आहेत तर ते बबनराव केशवराव पायमुरे सर म्हणून आहेत. ते गेली 25-30 वर्ष गावच्या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत आणि त्यांनी या गावामध्ये सहकाराच्या दृष्टीतून सेवा संस्थेचं अतिशय चांगलं काम केलेलं आहे. खासदार दिलीप गांधी आणि आमदार विजय आवटी यांनी देखील याच पॅनलला पाठिंबा दिलाय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खंबीर पाठबळावर जनसेवा पॅनल विजयी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या प्रचारामध्ये ग्रामस्थांचे विविध प्रश्न समस्या यांची चर्चा प्रकर्षाने होतीये. या समस्यांवर मात करण्यासाठी जनसेवा पॅनल हाच एकमेव पर्याय असल्याची प्रतिक्रिया आता व्यक्त होतीये. ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. वेदांतनगर दत्त मंदिर आणि रेखी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी. हजारो भक्तांनी घेतलं गुरूंचं दर्शन. राहुल गांधी यांचा निवडक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद. पुणे दौऱ्यावर आले असता काँग्रेस भवनात साधला संवाद. महाविद्यालयातील तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली शाहू मोडक करंडक 29 आणि 30 ऑगस्ट रोजी. नगरचे ज्येष्ठ रंगकर्मी पीडी कुलकर्णी यांनी दिली माहिती. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया शहर आणि राज्यातल्या ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत राहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन.